आज आम्ही बनवलेत अस्सल कोकणी पद्धतीचे खेकडे. खेकडे तर सगळेच बनवतात, पण ही एक ट्रिक वापरल्याने खेकड्यांची चव अजून दुप्पट होते. सकाळी उठलो, सर्वात आधी तर माझं पहिलं काम आहे खेकड्यांचे डेंगे तोडायचं. हे जिवंत खेकडे आहेत, ते चावू नये म्हणून त्यांचे डेंगे असे बांधून ठेवलेले असतात. तर मी आता खेकड्यांचे डेंगे तोडायला सुरुवात करतो. छोटे खेकडे असतात, त्यांचे डेंगे एकदम शार्प असतात. तर आता मी जे मेन डेंगे असतात ते तोडून घेतलेत. आता काय टेन्शन नाही. आता हे छोटे छोटे डेंगे पण तोडून घेतो. खूप लोक हे छोटे डेंगे फेकून देतात, पण खरी चव तर या डेंग्यांमध्येच असते. ते कसे यूज करायचे मी आता तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. पहिली कुर्ली तर एकदम शांतच होती, पण ही दुसरी कुर्ली जरा जास्तच ॲग्रेसिव्ह आहे. तिने बघा बॉटलला होल पडेपर्यंत बॉटल एकदम घट्ट पकडून ठेवली आहे. तिचा डेंगा वेगळा झाला तरी ती बॉटल सोडत नाही आहे. मोडेन पण वाकणार नाही. हे आपण कुर्लीकडूनच शिकायला पाहिजे. असो, माझे सर्व डेंगे आता तोडून झालेत. आई आता खेकडे बनवायला सुरुवात करते. आणि आता शेवटला आपली सिक्रेट ट्रिक, आपण जे कुर्लीचे छोटे डेंगे ठेवले होते त्यांना आपण मिक्सरमध्ये 10-12 सेकंद ग्राइंड करायचं आहे आणि त्यामधून जो रस निघेल त्याला चांगलं गाळून घ्यायचा आहे. आणि हा रस खेकडे रेडी झाल्यावरती सगळ्यात शेवटला ॲड करायचा आहे आणि ॲड केल्यावरती गॅस लगेच खालून बंद करायचा आहे. यामुळे खेकड्याची ग्रेव्ही एकदम घट्ट बनते आणि चव पण एकदम भारी लागते. तर तुमच्या घरी तुम्ही कशा पद्धतीने खेकडे बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा.